27 तारखेला आम्ही 27 जानेवारीला निवेदन दिलेलं आहे उपकार्यकारी अधिकारी प्राधिकरण यांच्याकडे. किंवा गोरेगाव येथील जी काही मागील 3-4 वर्षापासून जी योजना चालू आहे, अतिशय संथ गतीनं काम त्या योजनेच्या सुरुवातीला चालू होतं, परंतु मागच्या 1 वर्षापासून ते काम बंद आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. लोकांना पाणी नाही. मोठं लोकसंख्या असलेल्या वस्तीचं हे गोरेगाव मोठं तालुक्यातलं गाव आहे आणि या गावातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. सगळ्या गावामध्ये खाजगी नळाद्वारे पाणी घेतले जाते, परंतु जे काही शासकीय इतका फंड दिलेला आहे, शासनाने इतकी मोठी योजना दिली, त्या योजनेचं काम आतापर्यंतही पूर्ण झालेलं नाही. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. येत्या काळामध्ये आम्ही 6 फेब्रुवारीला पर्यंत ह्या सर्व कामं करा आणि गोरेगाव वासियांना शुद्ध पाणी, फिल्टरचं पाणी पिण्यास उपलब्ध करून द्या असं आशयाचं निवेदन दिलं होतं. नसता 6 फेब्रुवारीपासून आम्ही रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. माझ्या आंदोलनाची दखल घेऊन आज परभणी येथील कार्यकारी अभियंता निवडुंगे सर हे या ठिकाणी गोरेगाव या ठिकाणी आलेले होते. त्यांच्या निदर्शनास गोष्टी आलेल्या आहेत. त्यांनी सोर्सची पाहणी केलेली आहे, पाण्याच्या टाकीची पाहणी केलेली आहे, डिस्ट्रीब्युटर जे पाईप टाकलेले आहेत त्याची पाहणी केलेली आहे. आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे की बाबा ज्या ठिकाणाहून आपण सोर्स उपलब्ध केलेला आहे, सुरुवातीला ज्या कोणी हा सर्वे केलेला आहे पहिले त्या सर्वे करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा. ज्या ठिकाणीहून हा सोर्स दाखवलेला आहे, साधारण गोरेगाव हा खूप मोठी लोकसंख्या असल्यामुळे ज्या ठिकाणाहून सोर्स निर्माण म्हणजे पाणी घेणार आहोत त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. मार्चच्या शेवटी त्या ठिकाणी पाणी राहत नाही. पण मग मार्चमध्ये जर पाणी संपलं तर गोरेगाववासियांना पाणी कुठून मिळणार पिण्यासाठी? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. येत्या काळामध्ये जे काही कामं रखडलेले असतील ते तात्काळ लवकरात लवकर करावे आणि गोरेगाववासियांना पाणी पिण्यासाठी द्यावं अशा आशयाची आमची मागणी होती. आज त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अहवाल सादर करतो किंवा समिती नेमून चौकशी करतो, पण ही चौकशी होत राहील, अहवाल देत राहतील. पण आमची प्रमुख मागणी आहे की माझं ज्या 6 तारखेला गोरेगाव येथील चौफुली आंदोलन आहे रस्ता रोको, त्या आंदोलनामध्ये मला तुम्ही लेखी आश्वासन द्या, लिखित द्या की गोरेगाववासियांना किती दिवसामध्ये पाणी उपलब्ध करून देणार, शुद्ध पिण्याचं फिल्टरचं पाणी. जर पाणी उपलब्ध करून दिलं नाही किंवा लेखी आश्वासन जर मिळालं नाही तर येत्या काळामध्ये 6 तारखेला तर रस्ता रोको करू, पण येत्या काळामध्ये आम्ही परभणी येथील त्यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. गेल्या 20 वर्षापासून गोरेगावमध्ये पाण्याची सोय नाहीये. सर्व लोक खाजगी पाणी घेऊन पित आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत आता नळ योजना कुठे येत होती, पण ती अर्ध्यावर पूर्ण कुचकामी ठरलेली आहे. त्यासाठी आमच्या तालुका प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख अमोल सरांनी आव्हान केलेलं आहे की 6 तारखेला जिजामाता चौफुली येथे रास्ता रोकोचं आंदोलन ठेवलेलं आहे. त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी रास्ता रोकोसाठी यावी ही नम्र विनंती.